नवनीत राणांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोलाय। नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये असं नवनीत राणा म्हणतात। रवी राणा त्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेतील, नवनीत राणा असं वक्तव्य करतायत। दरम्यान एक दिवस नवनीत राणाच रवी राणांना भाजपमध्ये आणतील असा दावा बावनकुळे यांनी केला होता। यावर आता हे वक्तव्य करण्यात आलंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधलाय। एक दिवस नवनीत जी घरात आदेश देतील आणि राणाजींना सुद्धा मोदींच्या नेतृत्वामध्ये आज नाही उद्या कधीतरी, मी आज कधीच म्हणणार नाही। मी आपल्याला एवढंच म्हणू शकते, मी रवी राणाची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे, माझे नेते अमित शहाजी, मोदीजी आणि देवेंद्रजी आहे, मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील। तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये कोणी बाहेरचं ना बोललेलं बरं। मी कधीच माझ्या जीवनामध्ये कुठल्या पक्षात जाणार नाही। माझा पक्ष युवासेना पार्टी आहे, माझ्या युवासेना पार्टीचा भाजपला पाठिंबा आहे। नवनीत राणा भाजप कमळ चिन्हावर उभे आहे, भाजपच्या उमेदवार आहे आणि पूर्ण ताकदीनं युवासेना पार्टी त्यांना ताकद देत आहे, साथ देत आहे आणि त्यांच्यासोबत उभी आहे। रवी राणा यांच्या भाजप प्रवेशावर नवनीत राणांनी प्रतिक्रिया देत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लावलेला आहे। बाहेरच्यांनी आमच्या मनात पडू नये असा जो सल्ला आहे तो नवनीत राणांनी दिला होता आणि या संपूर्ण संदर्भात आमच्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडू आहे। तो कसं बघताय याकडे? पहिले आपण पाहिलं पाहिजे का बावनकुळेंना काय म्हटलं। बावनकुळेजींना म्हटलं का रवी राणांना भाजपामध्ये नवनीत राणाजी घेऊन येईल रवी राणाला, तर हे पक्षीय त्यांनी बोललेलं आहे आणि अतिशय मार्मिक आणि तितक्या सौम्य भाषेत त्यांनी बोलले। पण नवनीतजीला ते पटलं नाही, त्यांनी सरळ बावनकुळेंना बाहेरचं म्हटलंय। हा काही सांसारिक विषय नव्हता, हा राजकीय विषय होता आणि सरळ सरळ त्यांनी अपमान केलेला आहे आणि तिखट भाषेत सांगितलं का तुम्ही आमच्या मधात बोलायचं नाही। अरे तुम्ही भाजपच्या अध्यक्षाला अशा पद्धतीने बोलत असाल तर कार्यकर्त्याचे काय हाल होईल? निवडून अजून तर त्यांना भाजपचं मत घ्यायचं आहे आणि भाजपचं मत घेत असताना सुद्धा एवढ्या तिखट भाषेत एवढी गुरमीनं बोलत असेल तर हा अंदाज भाजपाच्या लहान कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे। मी विरोधक म्हणून नाही बोलत, पण लाचारीची काही हद असते आणि इतक्या लाचार होऊन जर आपण तो झेंडा हाती घोळकत असाल तर मला वाटतं ते प्रभू रामचंद्राच्या आदर्शालाही सुद्धा घाव घालणार आहे। आता एका घरावर दोन झेंडे म्हणजे भाजपचा झेंडा लावा लागेल आणि हे या हिंदुस्थानातलं पहिलं जोडपं आहे। आम्ही असे जोडपे पाहिले नवरा बायकोच्या विरोधात लढणारे, एक नवरा इकडून लढते काँग्रेसमध्ये आणि बायको भाजपमधून लढते, पण हे जोडपं एकदम चांगलं आहे। हे जोडपं तू भाजपमध्ये लढ, मी स्वाभिमानमध्ये राहतो आणि एका घरावर दोन झेंडे लावतो, चांगलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।